जे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अत्यंत महत्वाचा टॉपिक, घन किंवा फासा. मित्रांनो, कोणती परीक्षा असो, स्टाफ सिलेक्शन असो किंवा आरआरबी असो किंवा पोलीस भरती असो किंवा तलाठी असो किंवा ग्रामसेवक असो, याच्यावर 2 ते 3 मार्काला हमखास प्रश्न विचारला जातो, घन किंवा फासा याच्यावर प्रश्न विचारला जातो. आणि अशा प्रकारची आकृती असते, आणि तुम्हाला 2 आकृती दिलेल्या असतात आणि तुम्हाला विचारतात. समजा याच्यामध्ये अंक दिले असतात 2, 4, 5, 1, 3, 6. याच्यामध्ये तुम्हाला विचारतात 5 विरुद्ध कोणता अंक येईल किंवा 4 विरुद्ध कोणता अंक येईल किंवा 2 विरुद्ध कोणता अंक येईल किंवा 1 विरुद्ध कोणता अंक येईल. मग हे माहित असण्यासाठी किंवा आपल्याला उत्तर देण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तुमचा यावर एकही मार्क तुमचा जाणार नाही, घन किंवा फासावर. ठीक आहे, तर आपण आज बघूया घन किंवा फासा. चला मित्रांनो, पहिले आपण बेसिक माहिती थोडी जाणून घेऊया, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये बेसिक माहिती येत असतात किंवा त्यामध्ये तुम्हाला विचारत असतात घनाला किती बाजू असतात, किती कोपरे असतात, किती पृष्ठभाग असतात. तर नेहमी तुम्हाला घनाची तुम्हाला माहिती पाहिजे. आता ही झाली तुमची घनाची आकृती किंवा फासेची. घन आणि फासा हा एकच आहे. हे झालं तुमचा फासा. आता फासा किंवा घन त्याच्यावर अंक किती असतात? फासा किंवा घन यावर अंक असतात 6 अंक असतात. आता 6 अंक कोणकोणते ते आपण बघूया. आता 1, 2, 3, 4, 5, 6 हे झाले किती? 6 अंक. म्हणजे घनावर जर तुम्हाला विचारलं तर किती अंक असतात, तर तुमचं उत्तर आलं पाहिजे 6 अंक घनावर असतात. तुम्हाला त्याच्यानंतर जर विचारलं तर घनाला कोपरे किती असतात? आता घनाला कोपरे तुम्हाला माहिती पाहिजे. चला आपण घनाचे कोपरे आता मोजून घेऊया. घनाचे कोपरे हा एक कोपरा, 1, हा 2, हा 3, हा एक 4, हा एक 5, हा एक 6, हा एक 7 आणि हा एक चला 8. म्हणजे घनाला कोपरे किती आहे? तर घनाला कोपरे हे 8. घनाला किती कोपरे आहे? तर घनाला कोपरे 8 आहे. परीक्षेमध्ये नेहमी विचारलं घनाला कोपरे किती किंवा फासाला कोपरे किती, तुम्हाला सांगता आलं पाहिजे घनाला कोपरे किती आहे? 8 आहे. आता घनाला पृष्ठभाग बघूया किती आहे. आता घनाला पृष्ठभाग मोजूया आपण. आता घनाचे पृष्ठभाग कोणते? हे साईडचे 4 आणि वरचा 1 आणि खालचा 1 हा एक 2. म्हणजे हे 4 आणि हे 2. म्हणजे घनाला पृष्ठभाग किती आहे? तर घनाला पृष्ठभाग किती आहे? तर घनाला पृष्ठभाग किती आहे? तर घनाला 6 पृष्ठभाग आहे. हे खालचे 2, हा 1, हा 2 आणि हे 4. 1, 2, 3 हा 4. हे 4 आणि हे 2 किती झाले? 6. मग ही तुम्हाला बेसिक माहिती माहिती पाहिजे. आता आपण बघणार आहोत उदाहरण आणि त्याचे नियम. तुम्हाला कोणती परीक्षा असो, घन किंवा फासाचा जर तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही जर 3-4 नियम समजा तुम्ही जर एकदा बघितले तर तुमचा एकही मार्क जाणार नाही, याची गॅरंटी 101% मी तुम्हाला देतोय. आता आपण बघूया. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आकृती असतात परीक्षेला. अशा प्रकारच्या आकृती असतात आणि यामध्ये काय असतात? अंक असतात किंवा चिन्ह असतात किंवा कलर असतात. आणि तुम्हाला विचारतात याची विरुद्ध कोणता अंक येईल. समजा आपण घेऊया 2, 3, 5. आता घेऊया 2, 4, 6. तर तुम्हाला असं विचारतात 3 च्या विरुद्ध कोणता अंक येईल? 3 च्या विरुद्ध कोणता अंक येईल? काय कोणता अंक येईल? 3 च्या विरुद्ध तुम्हाला अंक कसा वाढायचा? त्याच्यावर तुम्हाला विचारतात 5 च्या विरुद्ध कोणता अंक येईल? असे 2 आपण दिलेले असतात. काय 5 च्या विरुद्ध कोणता अंक येईल? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे किंवा तुम्हाला माहिती पाहिजे ते नेमकं कसं काढायचं. आता सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की घनाच्या सोबतचे अंक एकमेकांच्या विरुद्ध येत नाही. रूल नंबर 1 काय म्हणतोय? आता समजा हे 2 आहे, हे 3 आहे, 5 आहे. तर घनामध्ये सोबत दिसणारे अंक एकमेकांच्या विरुद्ध कधीच येत नाही. आता जर मी कोणी जर म्हणलं 2 च्या विरुद्ध काय येईल? 3 येईल, तर हे चूक आहे. किंवा 3 च्या विरुद्ध काय येईल? 5 येईल, हे चूक आहे. किंवा 5 च्या विरुद्ध काय येईल? 2 येईल, किंवा हे चूक असतं. किंवा 2 च्या विरुद्ध 5 येईल किंवा 2 च्या विरुद्ध 3 येईल,
हे जर कोणी म्हणलं हे काय चूक आहे, कारण नियम नंबर पहिला तोच सांगतोय की घनामध्ये किंवा भाषामध्ये सोबत दिसणारे अंक एकमेकांच्या विरुद्ध कधीच राहत नाही. मग तुम्हाला परीक्षेमध्ये असं आलं तर हे काय असतं, चूक असतं आणि असं उत्तर द्यायचं नाही. मग कसं तुम्हाला करायचंय, आणि ते उदाहरण रोल नंबर 1 दुसरं उदाहरण तुम्हाला असं असतं, असं उदाहरण दिलेलं असतं आणि यामध्ये तुम्हाला विचारतात 5 विरुद्ध कोणता अंक आहे, काय 5 विरुद्ध कोणता अंक आहे. मग तुम्ही कसं ओळखणार ते, तर रोल नंबर दुसरा ध्यानात ठेवायचा. समान पृष्ठावर जर समान अंक असेल, आता समान पृष्ठ, हा पृष्ठ आणि हा पृष्ठ काय समान आहे आणि अंक पण समान आहे, तर राहिलेले दोन अंक एकमेकांच्या विरुद्ध आहे, म्हणजे 3 चे विरुद्ध काय आहे 4 आहे, 3 चे विरुद्ध काय आहे 4 आहे आणि 5 चे विरुद्ध काय आहे 6 आहे. हा झाला रूल नंबर 2. नेहमी लक्षात ठेवायचं, कोणताही प्रश्न येऊ द्या असा, त्यामध्ये हाच नियम लावायचा. दोन समान अंक समान पृष्ठावर जर असेल तर राहिलेले अंक एकमेकांच्या विरुद्ध असतात. आता तुम्ही असाल असंच असतं का, आता असंच नाही, काही काय असतंय, आता इथं चेंज असतंय, आता इथं असतो एक असतो, इथं काय असतो एक असतो आणि इथं असतात 2 असतात. मग तुम्ही असाल आता कोणता, आता 5 विरुद्ध 6 येईल का, किंवा 5 विरुद्ध 2 येईल का, किंवा 1 विरुद्ध काय येईल. आता समान पृष्ठावर आहे का 2, इथं 2 नाही, समान पृष्ठावर म्हणजे कुठं इथं 2 तर इथं 2 पाहिजे होता, त्यानंतर राहिलेले पृष्ठ आपण एकमेकांच्या विरुद्ध आले असते. मग आता एक कसं सोडायचं, मग मित्रांनो जर वेगवेगळ्या पृष्ठावर जर दोन्ही घरामध्ये सारखा अंक असेल तर काय करायचं, त्या घड्याळाच्या दिशेने तो असा काय करायचा फिरवायचा, किंवा क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने म्हणजे काय क्लॉकवाईज फिरवायचा. मग कसं फिरवणार ते बघूया. पहिले काय करायचं, मांडायचं समान अंक कोणता आहे 2, समान अंक कोणता आहे 2, पहिला पासा घेऊन घेऊ आपण 2 2. घड्याळाच्या दिशेने म्हणजे काय असा असा फासा, घड्याळाच्या दिशेने घड्याळ म्हणजे कशी फिरतात अशी फिरतात, तर मग फासा आपण फिरवून घेऊया. 2 नंतर काय झाला 1 झाला, त्याच्यानंतर काय झाला 5 झाला. हा काय पहिला फासा आपण घड्याळाच्या दिशेने काय केला फिरवला. आता दुसऱ्या बद्दलच करायचं, दुसरं 2 पासून सुरुवात करायची, 2 पासून सुरुवात करायची, घड्याळाच्या दिशेने आपल्याला काय करायचं फासा फिरवायचा, त्याच्यानंतर डबल हा फिरवायचा आहे, त्याच्यानंतर हा फिरवायचा आहे. 2 नंतर किती आहे 6 आहे, 6 नंतर किती आहे 4 आहे. मग झालं. जर तुम्हाला विचारलं तर 1 ची विरुद्ध कोणता अंक येईल, 1 ची विरुद्ध कोणता अंक येईल, तर 1 ची विरुद्ध 6 येईल, 5 ची विरुद्ध कोणता येईल 4 येईल, आणि 2 च्या विरुद्ध जर विचारलं तर 2 च्या विरुद्ध कोणता येईल, जो राहिलेला जो घनामध्ये जो अंक असतो तो त्याच्या विरुद्ध येईल. म्हणजे राहिलेला अंक कोणता 3, मग 3 काय येईल त्याच्या काही विरुद्ध येईल, कारण तो घनामध्ये जरी नसला तरी तो राहिलेला जो अंक आहे तो त्याच्या विरुद्ध येत असतो. हा झाला रूल नंबर 2. जर असं असला समजा 4 असले, आपण जर असं उदाहरण असलं, उदाहरण क्रमांक 3, जर 2 अंक जर दोन्ही घरामध्ये सारखे असेल 2 आणि 2 किंवा 6 किंवा 6, तर रूल नंबर 3 काय सांगतोय, राहिलेला जो अंक आहे तो एकमेकांच्या विरुद्ध येईल, म्हणजे 3 च्या विरुद्ध काय येईल 4, काय 3 च्या विरुद्ध 4. परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं 2 अंक समान असेल सारख्या गोष्टीवर, 2 अंक इथं 2 समान आहे, 6 इथं समान आहे, मग राहिलेला अंक काय करायचा त्याच्या विरुद्ध करायचा. हा झाला तुमचा रूल नंबर 3. आता विद्यार्थी मित्रांनो परत एक तुम्हाला विचारणारं उदाहरण परीक्षा अशी उदाहरण येत असतं, काय असतं बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला अंक दिलेले असतात 3 समजा 6 2 1 5 4. तर तुम्हाला काय असतंय, तुम्हाला विचारतात 6 च्या विरुद्ध कोणता अंक येईल, किंवा 2 च्या विरुद्ध कोणता अंक येईल, किंवा 4 च्या विरुद्ध कोणता अंक येईल. मग तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. आता काय करायचं, हा झाला उघडा घन, याला म्हणतात ओपन घन, म्हणजे उघडलेला असा. आता काय करायचं, या प्रश्नामध्ये काय रूल नंबर 1 काय म्हणतोय, जर असं असेल
तर काय करतात एका एक अंक विरुद्ध असतात म्हणजे 3 विरुद्ध काय येईल 2 येईल 3 विरुद्ध 2 येईल आणि 1 विरुद्ध काय येईल 4 येईल आणि राहिलेला जो अंक आहे तो कुणाच्या विरुद्ध येईल 6 विरुद्ध काय येईल 5 येईल म्हणजे याचा नियम असं म्हणतो उघडलेला घर की यामध्ये एका एक अंक एकमेकांच्या विरुद्ध असतात यामध्ये 3 विरुद्ध काय येईल 2 येईल आणि 1 विरुद्ध काय येईल 4 येईल आणि राहिलेला जो अंक आहे राहिलेला अंक बोलतात 6 म्हणजे 6 विरुद्ध काय येईल 5 येईल हा झाला तुमचा हे झाला 3 विरुद्ध काय येईल मग 2 येईल आणि 1 विरुद्ध काय येईल तर 4 येईल 1 विरुद्ध 4 येईल आणि राहिलेला जो अंक आहे राहिलेला कोणता अंक आहे 6 मग 6 जो राहिलेला अंक आहे त्याच्या विरुद्ध काय येईल 5 येईल हे झालं तुमचं उत्तर मित्रांनो असा कोणताही प्रश्न आला फक्त 3-4 नियम लक्षात ठेवायचे तुमचा एकही मार्क यामध्ये जाणार नाही आणि खास करून एसएससी जीडी आरआरबी आणि पोलीस भरतीवाल्यांनी लक्षात ठेवायचे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद